अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे गावात रानडुकरं आणि हरणांचा धुडगूस. शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे तीव्र नुकसान श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे गाव तसेच पंचक्रोशीत शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान हे जंगली हरिण तसेच जंगली रानडुकरं करत आहे. मांडवे गावातील भानुदास लक्ष्मण वडितके यांचे 1 एकर ऊसाचे क्षेत्र, अण्णासाहेब सजाबा वडितके यांचे 20 गुंठे ऊस पीक तसेच सरस्वती केरू वडितके यांच्या सुद्धा 10 गुंठेवरील सर्व शेतकऱ्यांनी नव्यानेच आपल्या शेतात ऊस लागवड केली असता त्यावरती डुकरांच्या कळपाचा मोठा हल्ला झाल्यामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. या सर्व प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झालेत. ही सदर घटना आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी झाली असून या सर्व प्रकारची पाहणी गावातील समक्ष पंच म्हणून पंच शेतकरी डॉक्टर उद्धवजी जोशी, ज्ञानेश्वर वडितके, शहाजी वडितके, अण्णासाहेब वडितके, ठकाजी वडितके, बाळासाहेब वडितके यांनी केली. सदर पंच व नुकसानग्रस्त शेतकरी यांनी त्वरित ही माहिती वन विभागाला दिली असून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा तसेच या रानडुकरं व हरणांचा बंदोबस्त सुद्धा करण्यात यावा ही मागणी केली आहे. समोरून वन अधिकारी श्री बडे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की घडलेल्या घटनेचा पंचनामा करून जी काही शासकीय मदत करता येईल ती केली जाईल तसेच या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त सुद्धा त्वरित करण्यात येईल. अलीकडच्या काळात या जंगली प्राण्यांनी तमाम शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले. शेतकऱ्यांचे फळबाग, ऊस, भाजीपाला, मका तसेच चारा पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्व झालेल्या प्रकारावरती वन विभाग कशा प्रकारे कारवाई करणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले. आपल्या परिसरातील अधिक वेगवान बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व Instagram पेजला फॉलो नक्की करा.